यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी करत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरकेच्या वतीने पनवेलमध्ये निदर्शने करण्यात आली आणि दोन्ही मुलींना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। रिपाईंचे अध्यक्ष राजाराम खरात, संपर्क प्रमुख दीपक मदने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार व अधिकारी या ठिकाणी जमा झाले व घटनेचा निषेध केला। अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या दोन्ही मुलींवरही असाच अत्याचार झाला आहे, त्यामुळे यशश्री आणि अक्षता यांना न्याय मिळाला पाहिजे आणि नराधमांना अशी शिक्षा झालीच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। मला इथे फक्त आपल्या लाडक्या दादांना सांगायचं आहे, लाडके दादा म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सांगायचं आहे, तुम्ही जी योजना उभारली आहे, जी योजना केली आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी, खरंच तुमची लाडकी बहीण जिवंत आहे का? लाडक्या बहिणीला तो मान सन्मान मिळतो का? तर दादा, तुम्ही ही योजना आखली आहे लाडकी बहीण योजना, तर सर्वात आधी ही योजना आखा की तुमची लाडकी बहीण सुरक्षित योजना, लाडकी बहीण मान सन्मान योजना। आणि दादा, मला एवढं म्हणायचं आहे की आज अक्षतासोबत एवढं झालं, आमच्या अक्षताताईसोबत जी आपल्या देवळात झाली, एखादी जी नारी आपल्या घरामध्ये त्रासदायक असतं, त्रासदायक घटना घडलेल्या असतात, त्याने ती जाऊन आपल्या माहेरी जाते किंवा देवळात जाते, तर देवळात गेल्यानंतर तिच्यावरती क्रूरपणे अत्याचार होतो दादा, तेव्हा तुम्ही कुठं आहात दादा? तुमचा न्याय कुठे आहे दादा? आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना आणायची आहे अख्खा बिंदास, पण त्याच्यासाठी तुमची लाडकी बहीण जिवंत राहील तेव्हाच ना दादा। तर आधी बहिणीसाठी तुम्ही ही योजना आखा की बहीण सुरक्षिता योजना, माझी लाडकी बहीण सुरक्षिता योजना आणि माझ्या लाडक्या बहिणीचा मान सन्मान योजना। जय भीम, जय भारत। त्यांना जेलमध्ये ठेवलं पाहिजे की त्यांना फाशी द्यायला पाहिजे? त्यांना फाशी देण्याच्या आधी जे नराधम आहेत ना, हे जे निर्लज्ज नराधम, मला तर असं वाटतं त्यांचं लिंग छाटून टाका आणि त्यांना गावभर हिंडवा आणि गावभर हिंडवून त्याच्यानंतर त्यांना फाशी द्या, म्हणजे त्यांनाही कळलं पाहिजे की आपण काय केलं आणि काही नाही म्हणून, आणि इथून पुढे असं कोणी नराधम जन्माला आलंच नाही पाहिजे, असा इतिहास घडवा दादा, हे माझं दादांना म्हणणं आहे।